नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे माझ्या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत चविष्ट अशी टोमॅटोची चटणी. चला तर मग चटणीच्या रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठ्या आकाराचा कांदा. कांदा मी बारीक कट करून घेतला आहे. 3 मीडियम साईजचे टोमॅटोही मी कट करून घेतले आहे. थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आहे. कढईत आपलं तेलही गरम झालं आहे. आता यात आपण चमच्याभरून मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता बारीक कट केलेला कांदा घालूया यात. सर्व कांदा घातल्यावर हलवून घ्यायचा आहे. आता चमच्याभरून साखर घालायची आहे यात. व्यवस्थित मिक्स करूया. कांदा आपल्याला जास्त फ्राय होऊ द्यायचा नाही आहे. थोडासा ट्रान्सपरंट झाला की आपण आता यात मसाले घालायला सुरुवात करूया. आता आपण यात 1 ते 1.25 चमचा लाल तिखट घालणार आहोत. गॅसची फ्लेम लो करायची आहे आपण मसाले घालण्यापूर्वी. 1 चमचा भरून मीठ यात घालायचं आहे. व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं आहे. आता सर्व मिक्स झाल्यावर यात आपण टोमॅटो घालायचे आहेत. सर्व टोमॅटो घातले की यात 1 ते 2 चमचे साखर घालायची आहे. पुन्हा एकदा नीट मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे. तर हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आपलं. आता यात आपण साधारण 1 वाटीभर पाणी घालतो आहे. बघू शकतायत तुम्ही. असं पातळ झालं. आपण वाटीभर पाणी घातलं आहे म्हणून गॅसची फ्लेम मोठी करायची आहे. आता आपण एक उकळी आली की त्याबरोबर आपण झाकण यावर ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम पुन्हा लो करायची आहे. लो फ्लेमवरच आता आपण 10 ते 15 मिनटं शिजू देणार आहोत. 10 ते 15 मिनटं झाले आहेत. आता आपण चेक करूया. आता आपण हलवून बघूया. टोमॅटो आपला छान सॉफ्ट झाला आहे, शिजला आहे. आता आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. साधारण 3 ते 4 चमचे मी कूट वापरते यात. यासाठी मी शेंगदाणे भाजून गार करून मग हा कूट बनवला आहे. कच्च्या शेंगदाण्याचा कूट यात घालायचा नाही आहे आपल्याला. माझा हा चमचा छोट्या आकाराचा मी घेतला होता, हे बघा. म्हणून मी 4 चमचे वापरला आहे. तुम्ही मोठ्या आकाराचा जर चमचा असेल तुमचा तर तुम्ही 2 चमचे जरी घातला तरी सफिशियंट आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण. मिक्स झाल्याबरोबर पुन्हा आपण हे झाकून ठेवणार आहोत आणि लो फ्लेमवरच 1 ते 2 मिनिट आपण साधारण वाफ भरू द्यायची आहे ह्याला झाकण ठेवून. 2 मिनिट झाले आहेत. गॅस बंद केला आहे मी आता. तुम्ही बघू शकतायत आपली चटणी रेडी झाली आहे. आता मी ती काढून घेते. त्यात कोथिंबीर घातली आहे मी वरतून. तुम्ही बघू शकता आपली चविष्ट अशी चटणी खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. तुम्हाला काही शंका वाटली तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकतात. यात जे काही मी साहित्य वापरते ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं असतं, तेही चेक करत राहा. आपण यात पाणी घातलं होतं पण तुम्ही बघू शकताय हे जास्त पातळही नाही झालं आहे आणि जास्त कोरडंही नाही झालं आहे. व्यवस्थित असं टेक्स्चर आलं आहे याचं. तुम्ही चपाती आणि भाकरीसोबतही खाऊ शकता. धन्यवाद.